शिवलिंगावर पाय कोणी ठेवला? शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त का येत होतं? तर याबद्दल आज आपण एक कहाणी बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंदिराची देखभाल एका ब्राह्मणाने केली होती. तो मंदिरापासून खूप दूर राहत होता. पण दररोज इतक्या दूर शिवमंदिरात येणे हे एक दुर्मिळ काम होते. बरं, तो 15 दिवसातून एकदाच येत असे आणि मंदिर स्वच्छ करत असे. पूजा केल्यानंतर तो अन्न अर्पण करत असे आणि निघून जात असे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्राह्मण तिथे पोचला तेव्हा त्याला शिवलिंगावरील मोठे मांस पाहून धक्का बसला आणि त्याने लगेच मांस काढले आणि माफी मागू लागला. नक्कीच एखाद्या प्राण्याने चूक केली असेल. देवा, मला माफ कर, असे पुन्हा होणार नाही. तो दररोज मंदिरात येतो आणि 1 तास बसून आपले मन मोकळे करतो. एके दिवशी जेव्हा तो मंदिरात पोचला तेव्हा त्याला शिवलिंगावर थोडी धूळ दिसली. त्याला वाटले, मी माझ्या तोंडात पाणी भरून येथे पाणी आणू शकतो. शिकारी धबधब्यावर गेला आणि तोंडात पाणी आणले. त्याने त्याच्या तोंडातून तेच पाणी शिवलिंगावर ओतले आणि शिवलिंग स्वच्छ केले. शिकारी वारंवार तोंडात पाणी धरून आणत होता आणि शिवलिंग स्वच्छ करत राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्राह्मण मंदिरात आला तेव्हा त्याने मंदिरातील मांस पाहून आणि शिवलिंगावर थुंकले तेव्हा त्याच्या मनात किळस आली. त्याला खूप राग आला. कोणताही प्राणी हे करू शकत नाही. हे फक्त एक माणूसच करू शकतो. आता मला मंदिर व्यवस्थित स्वच्छ करावे लागेल. शिवलिंग शुद्ध करण्यासाठी मला मंत्र म्हणायचे आहेत. तो गरीब ब्राह्मण आता काय करू शकतो? त्याने पूजा केली, शिवलिंग शुद्ध केले आणि तिथून निघून गेला. तो माणूसच आहे जो दररोज तुमचा अपमान करत आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात. मला समजत नाही की तुम्ही इतका अपमान कसा सहन करू शकता. प्रभू ब्राह्मणाचे शब्द ऐकून भगवान शिव स्वतः त्याच्यासमोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात, उठा ब्राह्मण देवा. तुम्ही ज्याचा अपमान समजता ते भक्तीचे अर्पण आहे. मी या भक्तीने बांधलेला आहे. ती भक्ती प्रेमाने जे काही अर्पण करते ते मी स्वीकारेन. माझी ती भक्ती खूप निष्पाप आहे. तो माझी निस्वार्थपणे पूजा करतो. जर तुम्हाला त्याच्या भक्तीची खोली पाहायची असेल तर उद्या सकाळी मंदिराजवळ जा आणि त्याला दुरून पहा. तिथे एक शिकारी आहे ज्याच्या हातात मांसाचा तुकडा आहे आणि तोंडात पाणी आहे. शिकारी शिवलिंगाजवळ जाताच तुम्ही ते स्वीकारत नाही. प्रभू, मी काही चूक केली का? मी काय पाप केले आहे? मग त्याची नजर शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यावर पडली. त्यावर जखमांच्या खुणा होत्या. अरे, हे काय आहे? शिवलिंगाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. काळजी करू नका प्रभू, मी काही औषधी वनस्पती बारीक करून आणतो. तुमचा डोळा पूर्णपणे बरा होईल. ब्राह्मण शिवलिंगाच्या मागे लपून हे सर्व पाहत होता. शिकारीने काही औषधी वनस्पती कुस्करून शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यावर लावली, जेणेकरून ते बरे होईल. पण असे केल्याने डोळ्यातून रक्त अधिक वेगाने वाहू लागले. हे पाहून शिकारीला ते सहन झाले नाही आणि त्याने आपला डोळा देण्याचा निर्णय घेतला. त्याने चाकू काढला, त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. असे केल्याने रक्तस्राव थांबला. शिकारीने सुटकेचा निश्वास सोडला, पण काही मिनिटात शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातून रक्त टपकू लागले. कारण मी दोन्ही डोळ्यांनी आंधळ होईल. मला काहीही दिसणार नाही. थोडा वेळ घाबरल्यानंतर शिकारीला एक कल्पना सुचली. मी जिथे डोळा लावायचा आहे ती जागा रंगवीन, जेणेकरून मला कळेल की दुसरा डोळा कुठे लावायचा. शिकारीने शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यावर स्वतःची खून केली. त्याने त्याचा जन्म न झालेला डोळा काढण्यासाठी चाकू पुढे सरकवताच तिथे एक अलौकिक प्रकाश पसरला आणि भगवान शिव प्रकट झाले. समोर भगवानांना पाहून शिकारीलाही प्रतिकार करता आला नाही आणि तो त्यांच्या पाया पडला. ब्राह्मणही मंदिरात धावत आला आणि हात जोडून भोलेनाथाच्या पाया पडला. आजपासून संपूर्ण विश्व तुम्हाला या नावाने हाक मारेल. शिकारी म्हणाला, प्रभू, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुम्ही मला एक नवीन नाव दिले आहे आणि मला तुमच्याकडे वळवले आहे. हे सर्व ऐकून भगवान शिव हसतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. तो हात जोडून भगवान शिवाच्या पाया पडतो. या दिवसापासून शिकारीला कर्णप्पा नायर म्हणून ओळखले जाऊ लागले. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेली कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच
आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय.